सन्माननीय सदस्य, सहाय्यक निवडणूक व नगर शुल्क अधिकारी यांनी दिनांक 18 जून 2026 चे पत्र क्रमांक निवडणूक 6/2000/2026 अन्वये महानगरपालिका सचिवांना असे कळवले की श्री दीपक राजाराम सावंत यांची निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 111 एस विभाग यांना सादर केलेले दिनांक 27 डिसेंबर 2025 चे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रत्नागिरी यांनी दिनांक 15 जून 2026 रोजी अवैध ठरवले आहे. महानगरपालिका आयुक्त दिनांक 17 जून 2026 चे आदेश क्रमांक MGR 1086/2026-27 नुसार अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 कलम 16(1) क अन्वये श्री दीपक राजाराम सावंत यांचे प्रभाग क्रमांक 111 एस विभाग मधील नगरसेवक पद दिनांक 15 जून 2026 पासून आपोआप रद्द होत आहे. श्रीताईंना द्यायचं ताई. मॅडम हे कोर्टाचे हे आपले जे आयुक्तांचे आदेश आहेत त्याप्रमाणे आपण करायला ताई हे जे आहेत ना हे कोर्टाचे आदेश आहेत, आयुक्तांचे आदेश आहेत, त्या पद्धतीने आपण हे पूर्ण वाचून जात पडताळणी कमिटीने दिलेले जे नाही जात पडताळणी कमिटीला कोर्टाचेच जात पडताळणी समितीचा आदेश आहे. जात कमिटी हो तर त्यामुळे त्यांचा आदेश आपण या ठिकाणी वाचून दाखवते. हो तुम्ही बोला, तुम्हाला मी सांगते फक्त. हा तर आता विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकर. सॉरी हा जो आज आपण विषय मांडलेला आहे हा नक्कीच कोर्टाचा आदेश, हा कोर्टाचा आदेश नाहीये, हा जात पडताळणीचा आहे. आणि आपण हा कदाचित आधी लागलाय पण आपण जात पडताळणीला 6 महिन्याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. आणि माझं म्हणणं आहे एक मिनिट, माझं म्हणणं आहे कुठलाही जात पडताळणीचा जो ज्यांनी निर्णय दिलाय ते सुद्धा आजच कोर्टात गेलेत, ऍडमिट झाली त्यांची केस आणि त्यांनी सांगितलंय की हा निर्णय आम्ही दिलेला नाही आणि ती कोर्टाकडे. मला म्हणायचंय जरी कळवलं तर एवढी काय खाई आहे की ज्याच्यामध्ये आज ऑलरेडी कोर्टामध्ये ऍडमिट होऊन जर ते गेलंय तर किमान, आणि हा आजही मी सांगते हा कोर्टाचा निर्णय नाहीये. हा ज्या पडताळणीवर ज्याला नेमलं जातं, जो माजी नगरसेवक, माजी ग्रामपंचायतीचा तहसीलदारचं पण म्हणणं तेच आहे. हे आमच्यापर्यंत आधी दिलंय तहसीलदारनी आणि जर आता ते पलटत असतील तर ते कोर्टाला ठरवू दे ना की हे दिलेलं बरोबर आहे की काय. हे कोर्टाचा आदेश येईपर्यंत या गोष्टीला मान्यता कशी काय मिळू शकते. आणि आपण संपूर्ण सभागृह किंवा महापौर म्हणून ज्याच्यामध्ये सुमोठो होऊ शकतो किंवा कोर्ट कंटेम्प्ट म्हणून होऊ शकतं, त्या कशात ते करायचं. त्यामुळे मला वाटतं हे फार घाईनी निर्णय होतोय. आम्हाला पण माहिती आहे याच्यातल्या टेक्निकल बाजू काय आहेत आणि काय, पण ते कोर्ट डिसाईड करू दे ना. हे त्रिसूत्री ज्या लोकांनी केलंय त्यांनी परत उलटही म्हणून आज ते कोर्टात गेले. मग त्यांच्या निर्णयाला वाट बघणार आहोत की नाही, की आपण आपला आहे आमचं मेजॉरिटी आम्ही कसंही दामटून नेऊ, हे बरोबर नाही. मला वाटतं त्याची वाट बघावी ही विनंती आहे तुम्हाला.